यावेळी आम्ही गेलो होतो अजून एका अपरिचित आणि ऑफबीट अशा कावळ्या गडावर. कावळा गड भोरकडून महाडकडे उतरणाऱ्या वरंधा घाटात पहारेकऱ्यासारखा उभा आहे. या घाटात एका ठिकाणी वाघजाई देवीचं मंदिर आहे. इथंच एका खिंडीतून रस्ता पूर्ण वळतो आणि डोंगराला 2 भागात विभागतो. हा डोंगर म्हणजेच कावळागड. या वळणावरूनच एक पायवाट उत्तरेकडील गडाच्या मुख्य भागाकडे जाते. रस्त्यामुळे गडाचे उत्तर आणि दक्षिण असे भाग पडलेत. आपण खिंडीतूनच या गडाची चढाई सुरू केल्याने याची बरीचशी वाट सपाट आहे. थोड्या ठिकाणी 2-3 लहान टेकड्या चढाव्या लागतात. सुरुवातीची वाट डोंगरधारेला उजवीकडे ठेवून पुढे जाते. ही वाट अरुंद असली तरी पावसाळा सोडून इतर वेळी व्यवस्थित चालण्यासारखी आहे. दहा ते 15 मिनिटं चालून झाल्यावर ही वाट डोंगरावर चढते आणि वर लहान पठारावर घेऊन जाते. पुढे जाणारी ही वाट लहान टेकडीवर घेऊन येते. गडाच्या उत्तरेकडील टोकावर नेणारी ही वाट चांगली ठळक आहे, त्यामुळे चुकण्याची शक्यता नाही. अलीकडेच दुर्गाडीचा किल्ला हा मोहनगड म्हणून समोर उजेडात आलाय, पण काहींच्या मते कावळ्या गडाचा विस्तार पाहता हाच मोहनगड असावा. कावळ्यागडाचा ट्रेक लहान असल्याने आपण सकाळी लवकर मोहनगड करून नंतर कावळागड करू शकतो, किंवा कावळागडासोबत 1 दिवसात महाडजवळचा चांभारगड करता येऊ शकतो. भोरपासून 45 किलोमीटरवर आणि महाडपासून 30 किलोमीटरवर कावळागड आहे. गडाची उंची अंदाजे 2100 फूट आहे. हा गड तसा छोटेखानी आहे. पावसाळा सोडून मला बाकीच्या वेळी गड फिरायला जास्त आवडतात. या काळात गडावरील वास्तू, आजूबाजूच्या डोंगररांगा, जवळचे गड किल्ले, सभोवतालचा परिसर स्वच्छपणे पाहता येतो. सह्याद्रीच्या हिरव्या पॅलेटपेक्षा मला सोनेरी सह्याद्री जास्त आवडतो. या टेकडीच्या माथ्यावरून पुढे जाताना वाट उजव्या बाजूने खाली उतरते. या भागातून आपल्याला शिवथरघळीकडचा परिसर पाहायला मिळतो. इथे वाट झाडीतून जाते. थोडं पुढे गेल्यावर उंच कारवीमधून आपण पुढे जातो. आपण पुढे असलेल्या उंचवट्याच्या खाली पोचतो. इथे टेकडीच्या अलीकडे पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. या टाक्या आतील माती आणि गाळ काढून स्वच्छ केलेल्या आहेत.
येथून डाव्या बाजूला वरंदा घाटाचा खाली उतरणारा रस्ता आणि कावळ्या गडाची वळणारी डोंगरधार असे खूपच सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आपण या समोरच्या खिंडीतून वरती आलो आहे. असं चालत इथून इकडून आपण इथे पोचलेलो आहोत. ह्या बाजूने वरती आलो आहे. पुढे ही लहान टेकडी चढून जावी लागते. या टेकडीवर लहान इमारतीचा पाया पाहायला मिळतो. हा ओलांडून पुढे जाऊन गडाच्या टोकावरील बुरुज समोर येतो. हाच बुरुज आपण ट्रेक सुरू केल्यापासून आपल्या समोर राहतो. बुरुजावरून कोकण बाजूचा परिसर, वरंदा घाट असा परिसर पाहायला मिळतो. समोरच मढे घाटाचा डोंगर दिसतो. त्याच्या पलीकडे सकाळी आकाश स्वच्छ असल्याने तोरणा बालेकिल्ला, बुधला माची, राजगड बालेकिल्ला, सुवेळा आणि संजीवनी माची असा भाग एकदम क्लिअर पाहता आला. हा ट्रेकमधला माझ्यासाठी बेस्ट पार्ट होता. आकाश स्वच्छ असेल तर गडावरून मोहनगड, मंगळगड, रायगड असा परिसर सुद्धा पाहता येतो. थोडा वेळ बुरुजाजवळ थांबून आम्ही परत निघालो. गडावरील बुरुजापर्यंत जाऊन परत रस्त्याजवळ यायला 2 ते 2.5 तास पुरतात. दक्षिणेकडील गडाचा भाग तसा लहान आहे. यावर 7 ते 8 पाण्याच्या खांब टाक्या, वाघजाई देवीचे मूळ स्थान पाहायला मिळतं. शिवथरघळमधून मागच्या बाजूने कावळ्या गडाच्या डोंगराचे दर्शन घडते. कावळा गडावर जाणारी जुनी वाट शिवथरघळीजवळच्या पारमाची गावातून वर जाते. गड पाहून झाल्यावर आम्ही शिवथरघळमध्ये गेलो. समर्थ रामदासांनी दासबोध ग्रंथाची रचना इथेच केली. कावळागडाजवळचे मोहनगड आणि मंगळगड ट्रेकचे व्हिडिओ चॅनलवर आधीच अपलोड केले आहेत. नक्की बघा.